या सगळ्याविषयी बोलण्याकरता भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे या सगळ्या आंदोलनावर? कुठलेही आंदोलन करायचे असेल तर परवानगीची गरज असेल। विना परवानगी जर का आंदोलन करत असेल तर पोलीस निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई करतील। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जाणीवपूर्वक नौटंकी करण्याचं काम करतं। जेव्हा माननीय शरद पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याला किती भाव दिला होता हे एकदा उत्तर रोहित पवारांनी, त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांनी दिलं पाहिजे, शशिकांत शिंदे यांनी। ते त्याचं उत्तर देणार नाहीत। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या शरद पवार साहेब कृषी मंत्री होते असताना होत होत्या। आज ती परिस्थिती नाही। कांद्याला 15 रुपये भाव देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केले। केंद्र सरकार देखील त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय घेते। असं असताना जाणीवपूर्वक नौटंकी करण्याचं काम राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं केलं जातंय। काल देखील त्यांनी अशाच पद्धतीनं नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, आज देखील आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत। मुळामध्ये आंदोलनाला परवानगी घ्यायला पाहिजे, परवानगी नसेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील। अगदी, पण या ठिकाणी नुकताच सुप्रिया सुळे यांनी जो बाईट दिला त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की महागाई प्रचंड प्रमाणात वाढतीये, इंधन वाढतंय, गॅस महाग झालेला आहे, सरकार मात्र या ठिकाणी लक्ष देत नाहीये, गंभीर पावलं उचलत नाहीये, असा त्यांचा आरोप आहे। सुप्रियाताईने एवढंच सांगायचंय, सुप्रियाताई, चीनमध्ये किती पेट्रोल डिझेल वाढलं त्याचे भाव बघा, अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये ती पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले त्याचे भाव बघा। त्या तुलनेमध्ये भारतामध्ये एवढे दर वाढलेले नाहीत। उलट पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचू नये यासाठी विशेष निर्णय घेतले आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे भाव बाकी देशामध्ये दुप्पट तिप्पट वाढलेत, आपल्याकडे ते वाढलेले नाहीत। सर्वसामान्यांचं काळजी करणारं सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे। त्यामुळं विनाकारण सुप्रियाताईंनी अशा पद्धतीचे आरोप करणं चुकीचे आहे। सुप्रियाताई आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करतात, त्यांनी थोडं चीनमध्ये किती भाव वाढलेत, अमेरिकेत किती भाव वाढले त्याची माहिती घ्यावी आणि आपल्या शेजारी असलेले पाकिस्तान या बांगलादेशमध्ये 500-600 रुपये लिटर पेट्रोल डिझेल आहे, तिथली माहिती घ्यावी। अगदी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेस या आंदोलनाच्या निमित्तानं नौटंकी करताय असा आरोप भाजपनं लगावलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।